या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स पार्ट 1 चा प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व्ह करणार आहोत. त्यामध्ये पहिला क्वेश्चन काय आहे, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. म्हणजे आपल्याला दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे आहेत, पण त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी काय माहिती पाहिजे, तुम्हाला माहिती पाहिजे जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तो काय आहे, ax² + bx + c = 0. त्यामध्ये ए बी सी काय आहेत, हे रिअल नंबर्स आहेत आणि एक्स हा व्हेरिएबल आहे. म्हणजे आता काय करायचंय, दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे म्हणजे आपल्याला काय चेंज करावं लागेल, यामध्ये व्हेरिएबल तर सेम राहणार आपलं, समजा व्हेरिएबल तुम्ही सेम घेऊ शकता, पण आता याचे आपण जर हे जे कोइफिशियंट आहेत ते चेंज केल्याच्या नंतर आपल्याला दोन वेगवेगळे इक्वेशन मिळू शकतात. ओके, तर पहिल्यांदा काय लिहिणार तुम्ही, ए ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर काय येणार, x² + बी ची जर 2 घेतली तर 2x + सी ची किती घ्या तुम्ही, 0 घेऊ शकता, 1 घेऊ शकता, 2 घेऊ शकता, किती पण घेऊ शकता. इथं मी 2 घेतोय, 2 = 0. हे झालं एक इक्वेशन. तसंच दुसरं इक्वेशन कसं लिहू शकता, एबीसी ची व्हॅल्यू फक्त चेंज करायची. इथं काय 2x² प्लस इथं आता x घ्या प्लस इथं 5 घ्या = 0. हे झाले दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन. झाला आपला क्वेश्चन नंबर 1 सॉल्व. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामध्ये पहिला प्रॉब्लेम आहे x² + 5x - 2 = 0. आपल्याला चेक करायचं आहे की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. त्यासाठी तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या कंडिशन माहित पाहिजे. क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी इक्वेशनने कोणत्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे. पहिली कंडिशन काय आहे, त्यामध्ये सिंगल व्हेरिएबल पाहिजे, म्हणजे एकच व्हेरिएबल पाहिजे. इथे बघा, आता इथे कोणतं व्हेरिएबल आहे, इथं कोणतं व्हेरिएबल आहे, अननोन व्हॅल्यू x हे व्हेरिएबल आहे. त्यामुळे इथे x इज ओनली वन व्हेरिएबल. आणि दुसरी कंडिशन काय आहे, डिग्री ऑफ व्हेरिएबल शुड बी 2. डिग्री किती पाहिजे, 2 पाहिजे. इथे बघा, डिग्री म्हणजे मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल किती आहे, तो 2 आहे. म्हणजे डिग्री ऑफ इक्वेशन इज 2. बघा, यामध्ये एकच व्हेरिएबल इन्व्हॉल्व आहे आणि डिग्री 2 आहे. त्यामुळे दिस इज ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्यानंतर 2 नंबरचा y² = 5y - 10. याला कसं ठरवायचं की ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय असतं, राईट हँड साईडला 0 असतं. त्यामुळे या ज्या काही राईट हँड साईडला टर्म आहेत त्या पूर्ण डाव्या बाजूला घ्यायच्या. मग काय होणार, y², त्याच्यानंतर हा 5y आपण इकडे घेतल्याच्या नंतर -5y होईल, आणि हा -10 इकडे घेतल्याच्या नंतर +10, आणि = इथं काय राहील, हे दोन्ही टर्म्स इकडे घेतल्याच्या नंतर इथं 0 राहील. आता बघा, आता किती व्हेरिएबल आहे याच्यामध्ये, y is only one variable. आणि डिग्री किती आहे व्हेरिएबलची, डिग्री म्हणजे मॅक्झिमम इंडेक्स. बघा इथे मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, 2. त्यामुळे डिग्री ऑफ इक्वेशन इज 2. therefore this is a quadratic equation. असं लिहायचंय मग. त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्यानंतर 3 नंबरचं उदाहरण बघा, y² + y = 2. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही कसं चेक करा. पहिल्यांदा या दोन संख्यांची ऍडिशन करून घेणार. कशी करणार, आता बघा डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, त्यामुळे काय करावं लागणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे आपल्याला. मग कसं करायचंय, y² चं मल्टिप्लिकेशन y शी करायचंय, y² × y, त्याच्यानंतर प्लस हे साईन जसंच्या तसंच खाली घेतलं, आणि 1 चं मल्टिप्लिकेशन कशाशी करावं लागणार आहे, y² च्या डिनॉमिनेटर सोबत. इथे किती आहे, डिनॉमिनेटरला 1 आहे, त्यामुळे 1 × 1 किती, 1 असेल. आणि डिनॉमिनेटरला काय करणार, y × y² चा डिनॉमिनेटर किती आहे, 1, y² × 1 = राईट हँड साईडला 2. y² × y किती होतील, y³ + 1 आहे तसाच, आणि y² × 1 is y = 2.
आता काय करणार, हा जो y डिनॉमिनेटरला आहे तिकडे राईट हँड साईडला जाऊन तो मल्टिप्लिकेशन मध्ये होणार 2च्या, त्यामुळे इथे काय येणार y क्यूब प्लस 1 इज इक्वल टू 2y. हा 2y जर आपण लेफ्ट हँड साईडला घेतला तर काय होईल, y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. आता बघा इथे तर y हे ओनली वन व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये y इज ओनली वन व्हेरिएबल, ओनली वन व्हेरिएबल. बघू शकता तुम्ही y हे फक्त इथे एकच व्हेरिएबल आहे, पण काय इथे डिग्री किती आहे, डिग्री इज 2, डिग्री इज 2. इक्वेशनची डिग्री किती आहे 2, सॉरी इक्वेशनची डिग्री किती आहे 3 आहे, इक्वेशनची डिग्री किती आहे 3. डिग्री म्हणजे काय असतो, मॅक्सिमम इंडेक्स असतो. मॅक्सिमम इंडेक्स बघा इथं 3 आहे, त्यामुळे याची डिग्री किती झाली, डिग्री 3 झाली. त्यामुळे डिग्री 3 असल्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, नाही. दिस इज नॉट quadratic, this is not quadratic equation. त्यानंतर 4 नंबरचा प्रॉब्लेम काय आहे, x प्लस 1 अपॉन x इज इक्वल टू 2. हा पण सिमिलरली तसा सॉल्व्ह करायचा आहे. या दोघांची ऍडिशन कशी करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून करणार. x इंटू ब्रॅकेटमध्ये सुद्धा घेऊ शकता, इंटू करायचं म्हटल्यावर x इंटू एक्स प्लस 1 इंटू 1 किती 1च, आणि इथं x इंटू ह्या डिनॉमिनेटरचा 1, x इंटू 1 x इज इक्वल टू 2. आता x इंटू एक्स किती होईल, x स्क्वेअर होईल. त्याच्यानंतर प्लस 1 आहे तसाच, आणि डिनॉमिनेटरला x इज इक्वल टू राईट हँड साईडला काय होतं, इथं -2 होता ना, हो -2, इथे -2. त्याच्यानंतर हा डिनॉमिनेटरचा x तिकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल -2च्या. मग काय येईल, x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू -2 इंटू एक्स, म्हणजेच काय x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू -2x. हा राईट हँड साईडचा -2x लेफ्ट हँड साईडला घेतल्याच्या नंतर काय होईल, x स्क्वेअर इथे प्लस 2x, हा -2x चा इकडे येऊन काय झालाय, प्लस 2x झालाय, प्लस 1 आहे तसा इज इक्वल टू 0. याच्यामध्ये बघा x इज ओनली व्हेरिएबल, इथे फक्त एक्सच एक व्हेरिएबल आहे. आणि दुसरी कंडिशन काय होते, आपल्याला डिग्री किती पाहिजे, 2 पाहिजे. डिग्री बघा मॅक्सिमम इंडेक्स किती आहे 2, आणि डिग्री इज 2. त्यामुळं काय झालंय, दोन्ही पण आपल्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. डिग्री 2 आहे आणि एकच व्हेरिएबल आहे याच्यामध्ये, त्यामुळे हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग काय लिहिणार, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे काय लिहिणार, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पुढे 5 नंबरचा प्रॉब्लेम बघूया. m प्लस 2 इंटू m मायनस 5 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, कसं चेक करणार. पहिल्यांदा इक्वेशन लिहून घ्या, m प्लस 2 इंटू m मायनस 5 इज इक्वल टू 0. आता यामध्ये काय करायचं, ह्या ब्रॅकेटने ह्या दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे या प्रत्येक टर्मने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार. m ने m मायनस 5 ला मल्टिप्लाय करणार, त्याच्यानंतर 2 ने m मायनस 5 ला मल्टिप्लाय करणार. कसं करणार बघा, m ने पहिल्यांदा कशाला मल्टिप्लाय करायचं, इकडे बघा हा m ब्रॅकेटचा, इथं काय असतं, ब्रॅकेट म्हणजे काय असतं, मल्टिप्लिकेशन. m ने मल्टिप्लाय कशाला करणार, दुसऱ्या ब्रॅकेटला m मायनस 5 ला. त्याच्यानंतर प्लस हे साईन बघा, प्लस 2 ने कशाला मल्टिप्लाय करणार, m मायनस 5 ला. ओके, त्याच्यानंतर इक्वल टू 0 आहे तसंच. मग m ने m ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय येईल, m स्क्वेअर येईल. m त्याच्यानंतर m इंटू -5 -5m. त्याच्यानंतर इथे हे झालंय. आता नेक्स्ट प्लस 2 इंटू m 2m, 2 इंटू -5 -10, 5 इंटू 2 -10 इज इक्वल टू 0. मग आता इथं काय येईल, m स्क्वेअर -5m प्लस 2m किती होतील, -3m होतील, -3m. ओके बरोबर, -10 इज इक्वल टू 0. आता बघा या इक्वेशन मध्ये फक्त m हे व्हेरिएबल आहे, m इज ओनली व्हेरिएबल. आपल्याला माहित आहे व्हेरिएबल हा अननोन असतो, त्याच्यामध्ये आपण x ने डिनोट करू शकतो, y डिनोट करू शकतो, m ने पण डिनोट करू शकतो. फक्त xच असावं असं काही कंपल्शन नाही, त्यामुळं m इज ओनली वन व्हेरिएबल. आणि डिग्री किती आहे, डिग्री मॅक्झिमम इंडेक्स किती आहे बघा, इथे बघा 2 आहे, डिग्री 2. व्हेरिएबल 1 आणि डिग्री 2 असल्यामुळे काय आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. दिस इज काय लिहिणार, दिस इज क्वाड्रॅटिक
इक्वेशन, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पुढचा प्रॉब्लेम नंबर 6 बघू. m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 3m क्यूब. आता यामध्ये सॉल्व्ह करायचं काय नाही, तर तुम्ही डायरेक्टली बघू शकता. इथे m इज ओनली वन व्हेरिएबल, m इज ओनली वन व्हेरिएबल. तुम्ही बघू शकता मुलांनो, याच्यामध्ये व्हेरिएबल किती आहे, एकच आहे, पण डिग्री किती आहे व्हेरिएबलची, मॅक्झिमम इंडेक्स इथं बघू शकता तुम्ही, इथे काय आहे 3 आहे. अँड डिग्री किती आहे, डिग्री इज 3. इथे डिग्री 3 असल्यामुळे काय होतंय, दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. डिग्री 3 असल्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 पाहू. तो काय आहे, राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देन राईट द व्हॅल्यूज ऑफ a b c फॉर इच इक्वेशन. म्हणजेच काय करायचं आहे, आपल्याला इक्वेशन दिलेले असतील ते आपल्याला जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि व्हॅल्यूज ऑफ a b c लिहायचे आहेत. व्हॅल्यू ऑफ a b c काय आहेत, a b हा कोइफिशियंट ऑफ x स्क्वेअर आहे, b हा कोइफिशियंट ऑफ x आहे आणि c हा कॉन्स्टंट आहे. तसे आपल्याला त्या एबीसी ची व्हॅल्यू काढायच्या आहेत. त्यामध्ये पहिला प्रॉब्लेम आहे 2y इज इक्वल टू 10 मायनस y स्क्वेअर. आता बघा, हे इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये नाहीये, याला आपण जनरल फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करणार. जनरल फॉर्म मध्ये पहिल्यांदा काय असतं, स्क्वेअरची टर्म असते. तर काय करणार, ही जी स्क्वेअरची टर्म आहे ती काय घेणार आपण, लेफ्ट हँड साईडला घेणार. आणि आपल्याला माहिती आहे जनरल फॉर्म मध्ये काय असते, राईट हँड साईडला काय असतो, 0 असतो. त्यामुळे या ज्या सर्व राईट हँड साईडच्या गोष्टी आहेत त्या आपण लेफ्ट हँड साईडला घेणार आहेत. मग कसं करणार, 2y, आता हा जो प्लस 10 आहे इकडे जाऊन काय होईल, मायनस 10 होईल. आणि हा मायनस y आहे पलीकडे जाऊन काय होईल, प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू, आता काय राहील उजव्या बाजूला 0 राहील. आता हे रिअरेंज करून आपण कसं लिहू शकतो, y स्क्वेअर प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0. रिअरेंजिंग करून आपण याला अशा फॉर्ममध्ये लिहिले, म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिले. आता बघू शकता तुम्ही इथं a कोइफिशियंट ऑफ y स्क्वेअर किती आहे, a ची व्हॅल्यू किती आली इथे 1. y स्क्वेअर हा कोइफिशियंट असतो, म्हणजे त्याचा गुणक असतो. आता इथं y स्क्वेअरच्या मल्टिप्लिकेशन मध्ये काय आहे, इथे काय नाही, म्हणजे किती आहे 1 आहे. कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्याच्या नंतर तीच संख्या येते. त्यामुळे आपण किती घेतला इथं, कोइफिशियंट 1 घेतलाय, म्हणजे a ची व्हॅल्यू किती 1 आली. b ची किती आहे, b कोइफिशियंट ऑफ y आहे, b काय किती आहे 2 आहे. आणि c काय आहे, कॉन्स्टंट किती आहे, इथे बघा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. प्लस आपल्याला काय बघायची, प्लस c ची टर्म बघायची, पण इथं प्लस आहे का नाही, इथं मायनस आहे. त्यामुळे c ची व्हॅल्यू किती येईल, -10. त्यानंतर 2 नंबरचा प्रॉब्लेम बघा, x मायनस 1 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. आता बघा, हे थोडं वेगळं दिलेलं आहे. याला काय करावं लागणार आहे, आपल्याला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करावं लागणार आहे. असा प्रॉब्लेम आल्याच्या नंतर घाबरायचं नाही. सिम्प्लिफिकेशन कसं करणार आपण, हा काय कोणता फॉर्म्युला वापरणार इथं, a मायनस बी आणि त्याचा स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे a मायनस बीचा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, a मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे a चा स्क्वेअर, त्याच्यानंतर दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट, a आणि b चं मल्टिप्लिकेशन काय होईल, ab होईल. आणि त्याची दुप्पट a इंटू मायनस बी काय होईल, मायनस ab होईल. आणि त्यांची दुप्पट जर केली तर काय होईल, -2ab. आणि शेवटी काय असतं, शेवटच्या पदाचा वर्ग मायनस b चा वर्ग किती होईल, प्लस बी स्क्वेअर. म्हणजे हा फॉर्म्युला येईल. कसं वापरणार मग, आता इथं काय होईल, एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू, उजव्या बाजूची टर्म जशीच्या तशी 2x प्लस 3. एक्स स्क्वेअर मायनस 2x म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग, त्याच्यानंतर दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट, x इंटू मायनस 1 किती होईल, मायनस x होईल. आणि त्याची दुप्पट केल्याच्या नंतर -2x. आणि शेवटच्या पदाचा वर्ग काय, -1 चा स्क्वेअर केल्याच्या नंतर काय होईल, +1 होईल, इज इक्वल टू 2x प्लस 3 आहे तसाच. आता काय करणार, इक्वेशन असण्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय असतं, राईट हँड साईडला 0 असतो. त्यामुळे ह्या ज्या राईट हँड साईडच्या गोष्टी आहेत त्या आपण लेफ्ट हँड साईडला घेणार. तर काय होणार, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1, मग
हा प्लस 2s इकडे येऊन काय होईल -2x आणि +3 काय होईल -3 आणि उजव्या साईडला काय राहणार 0 राहणार. इथून सगळं आपण इकडे शिफ्ट केलं मग काय राहणार 0 राहणार. मग आता हे सॉल्व्ह केल्याच्या नंतर काय येईल x स्क्वेअर आहे तसंच कारण की इथं दुसरीकडे x स्क्वेअरची टर्म नाही. इथं बघा इथे बघा -2x आहे -2x आहे -2x आणि -2x किती होतील हे -2x आणि हे -2x किती होतील -4x आणि हा कॉन्स्टंट +1 -3 किती होतील -2 म्हणजे काय आलं इक्वेशन x स्क्वेअर -4x -2 = 0. आता बघा हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट झाले म्हणजे आता आपण काय करू शकतो ABC च्या व्हॅल्यू लिहू शकतो. आता सांगा बरं मला A ची व्हॅल्यू किती आहे इथे x स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे मल्टिपल 1 आहे. इथे किती आहे x चा कोएफिशियंट b = किती आहे हा -4 आहे आणि c किती आहे c बघा c किती आलाय -2 आलाय. म्हणजेच ABC ची व्हॅल्यू काय आला 1 A ची व्हॅल्यू 1 B ची व्हॅल्यू -4 C ची व्हॅल्यू -2. ओके समजलं काय. आणि तुम्हाला काही जर अडचण असेल कोणत्या स्टेपमध्ये कोणती स्टेप कळली नसेल तर खाली तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि महत्वाचं आहे हा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे हा जो तुमचा 8वीला झालेला आहे हा पाठ करायचा आहे. हा तुम्हाला पुढे 11वी 12वी व पुढे तुम्ही हायर एज्युकेशन मध्ये हा उपयोगी येईल त्यामुळे हा तुम्ही पाठ करून घ्यायचा आहे. एक्सपान्शन फॉर्म्युला आहे हा. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3 काय आहे x स्क्वेअर + 5x = -3 - x. आता हा कसा सॉल्व्ह करणार पहिल्यांदा x स्क्वेअर + 5x आहे तसंच लिहून घ्यायचं आणि ही उजव्या बाजूची टर्म आधी सिम्प्लिफाय करायची. कशी सिम्प्लिफाय करणार -3 या मायनसने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं काय होईल मायनसने 3 ला केल्याच्या नंतर -3 होईल आणि ह्या मायनसने -x ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर +x होईल. आता त्यानंतर काय करायचं तुम्हाला माहित आहे राईट हँड साईडला काय असतं इक्वेशनच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या 0 असते त्यामुळे ह्या ज्या राईट हँड साईडच्या गोष्टी आहेत ह्या आपण लेफ्ट हँड साईडला घेणार. आधी लेफ्ट हँड साईड तशीच लिहून घ्या x स्क्वेअर + 5x. त्याच्यानंतर -3 इकडे आल्याच्या नंतर काय होईल +3 आणि +x इकडे आल्याच्या नंतर काय होईल डाव्या बाजूला -x आणि इथे काय राहील ह्या दोन्ही टर्म इकडे आल्याच्या नंतर 0 राहील. आता याला सिम्प्लिफाय करा x स्क्वेअर त्याच्यानंतर x ची टर्म आहे इथे बघा अंडरलाईन करून घ्या +x - x किती होतील +4x. 5x मधून 1x गेला किती राहतील 4x राहतील आणि +3 तसाच = 0. आता हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट झाले. आता तुम्ही ABC च्या व्हॅल्यू एकदम इझिली काढू शकता. A किती आहे बघा 1 B किती आहे 4 आणि C किती आहे 3. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4 बघा 3m² = 2m² - 9. आता आपल्याला माहिती आहे इक्वेशन मध्ये राईट हँड साईड 0 करायची त्यामुळे इकडे या सगळ्या गोष्टी डाव्या बाजूला घ्यायच्यात. मग काय होईल 3m² हा +2m इकडे आल्याच्या नंतर -2m² होईल आणि हा -9 इकडे आल्याच्या नंतर +9 होईल = 0. आता काय 3m² मधून 2m² गेले काय राहिलं इथं फक्त m² राहिलाय. 3m² मधून 2m² गेले मग काय राहील m² आणि +9 = 0. आता जर स्टँडर्ड फॉर्म सोबत याचं कंपॅरिझन केलं तर इकडे बघा m² चा कोएफिशियंट काय आहे a आहे तो किती 1 आहे आणि b काय असतो आपला b असतो m चा कोएफिशियंट पण इथं m आहे का सिंगल m व्हेरिएबल आहे का नाही त्यामुळे मग किती ते व्हॅनिश झालंय. व्हॅनिश कधी होते एखादी संख्या 0 कधी होते ज्यावेळेस त्या संख्येला 0 ने गुणल्याच्या नंतर मग आपला b किती येणार 0 येणार कारण की ती m टर्म नाही इथं नाही म्हणजेच किती आहे 0 आहे त्यामुळे आपण b ची व्हॅल्यू किती घेतली 0 घेतली आणि c काय आहे कॉन्स्टंट c आहे कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू किती 9 म्हणजे ABC च्या व्हॅल्यू काय आल्यात 1 0 आणि 9 या व्हॅल्यू आल्यात. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघू प्रॉब्लेम नंबर 5 p × 3 + 6p = -5. आता असे कसे जरी प्रॉब्लेम आले तरी काय करायचं सिम्प्लिफिकेशन करायचं पहिल्यांदा प्रॉब्लेमचं. कसं करणार सिम्प्लिफिकेशन इथे जे ऑपरेशन आहे ते द्यायचे ते करायचे p ने मल्टिप्लाय करायचे 3 + 6p ला. कसं करणार काय होणार p × 3 किती होणार 3p त्याच्यानंतर प्लसचं साइन p × 6p किती होतील 6p². ओके = -5 आहे तसेच
आणि हे -5 कसे घ्यायचे, तिकडं लेफ्ट हँड साईडला घ्यायचे. का घ्यायचे? कारण की आपल्याला माहिती आहे जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे, ax² + bx + c = 0. म्हणजेच राईट हँड साईडला काय पाहिजे, 0. त्यामुळे आपण राईट हँड साईडला 0 करण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत तिकडच्या, याला इथे थांबवणार नाही, याला इकडून डाव्या बाजूला घेणार. काय होणार मग इथं 3p + 6p² -5चं काय होईल +5 = 0. आणि या टर्मला जर आपण रिअरेंज केलं, पहिल्यांदा स्क्वेअरची टर्म घेतली तर काय होईल 6p² + 3p + 5 = 0. आपण त्याला रिअरेंज करू शकतो ना. त्याच्यानंतर स्टँडर्ड फॉर्म मध्ये हे कन्वर्ट झालंय. आता एबीसीच्या व्हॅल्यू तुम्ही इझिली काढू शकता. ए काय आहे बघा, इथे ए आहे 6, बी आहे 3 आणि सी आहे 5. ओके. पुढचा प्रॉब्लेम नंबर 6 आहे x² - 9 = 13. मग हा कसा सॉल्व्ह करणार? आता हा तुम्ही सॉल्व्ह करायचा फास्ट. व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व्ह करा आणि उत्तर बरोबर येतं का नाही चेक करा. x² - 9 हा +13 इकडे घेतल्याच्या नंतर -13 = 0. x² - 9 - 13 किती होतील? -22 होतील = 0. बरोबर आहे का बघा, -22 होत आहेत का बघा. आता बघा, ए काय आहे कोएफिशियंट ऑफ x², किती आहे 1. बी काय आहे कोएफिशियंट ऑफ x, पण इथे x टर्म आहे का नाही, त्यामुळे कोएफिशियंट किती 0. आणि सी कॉन्स्टंट किती आहे -22. आता पुढील 4 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिव्हन अगेन्स्ट इच ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. म्हणजेच काय, तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं असेल आणि एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील. आपल्याला काय चेक करायचंय, त्या व्हॅल्यूज ह्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत x1 आणि -1 ह्या रूट्स आहेत का नाही या इक्वेशनच्या. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे रूट्स म्हणजे काय. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट किंवा सर्च करून बघू शकता. तर काय असतंय, रूट म्हणजे एखाद्या इक्वेशनचं जर आपण ती व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू असते, मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू असते की जी लेफ्ट हँड साईडला टाकल्याच्या नंतर लेफ्ट हँड साईड जर राईट हँड साईडच्या इक्वल आली. आता इथे राईट हँड साईड काय आहे 0 आहे. म्हणजेच आपण x ची व्हॅल्यू पहिल्यांदा 1 घेतली, ती जर ह्या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडला टाकली x च्या जागेवर, तर जर लेफ्ट हँड साईड 0 आली तर आपण काय म्हणणार, या ही व्हॅल्यू क्वाड्रेटिक इक्वेशनचं रूट आहे. तर पहिल्यांदा काय सेपरेटली आपण चेक करणार. पहिल्यांदा x साठी x = 1 साठी चेक करणार, त्याच्यानंतर x = -1 साठी. तर पहिल्यांदा x = 1 साठी चेक करू. काय करायचंय, क्वाड्रेटिक इक्वेशन लिहून घ्यायचंय x² + 4x - 5. आणि x च्या जागेवर काय टाकायचंय 1 टाकायचंय. मग x च्या जागेवर 1 टाकल्याच्या नंतर 1² + 4 × 1 - 5. 1 चा स्क्वेअर किती 1 प्लस 4 × 1 4 -5. 4 आणि 1 किती होतील 5. 5 - 5 किती होतील 0. म्हणजे आलंय का राईट हँड साईडच्या बरोबर आलंय का, विच इज इक्वल टू राईट हँड साईड. त्यामुळं काय म्हणायचंय, x = 1 इज काय, इज रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे x = 1 ही व्हॅल्यू क्वाड्रेटिक इक्वेशनचं या रूट आहे. तशीच दुसरी व्हॅल्यू कशी चेक करणार. आता काय करायचंय, x = -1 चेक करायचंय आपल्याला. आता आपल्याला x = -1 चेक करायचं. त्यासाठी काय करणार, आधी इक्वेशन लिहून घ्यायचं x² + 4x - 5 = 0. आणि x च्या जागेवर काय टाकणार, आता -1 टाकणार. मग काय x च्या जागेवर -1 टाकल्यावर काय होईल, इथे -1 चा स्क्वेअर प्लस 4 × -1 - 5 = 0. आता -1 चा स्क्वेअर केल्याच्या नंतर काय होईल, तुम्हाला माहिती आहे कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर केल्याच्या नंतर तो पॉझिटिव्ह संख्या येते. 1 चा स्क्वेअर किती 1, -1 चा स्क्वेअर किती 1 प्लस 4 × -1 -4 आणि -5 आहे तसेच. हे नाही घ्यायचंय, आपल्याला चेक करायचंय ना, त्यामुळे फक्त लेफ्ट हँड साईडच लिहायची. त्याच्यानंतर किती येईल इथे 1 -4 -5 किती होतील -9. म्हणजे उत्तर किती येतं हे -8. म्हणजे x = 1 हे रूट आहे का या इक्वेशनचं, तर नाही, कारण की ते 0च्या बरोबर येत नाही. मग काय लिहिणार,
x इज इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजेच काय, x इज इक्वल टू -1 हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघूया. काय दिलेला आहे, 2m² - 5m इज इक्वल टू 0 आणि m च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, m इज इक्वल टू 2 आणि दुसरी व्हॅल्यू m इज इक्वल टू -5. तर पहिल्यांदा आपण काय करणार, m इज इक्वल टू 2 घेणार. मग ही m इज इक्वल टू 2 व्हॅल्यू कशामध्ये, इक्वेशनमध्ये पुट करायची. त्यासाठी इक्वेशन आधी लिहून घ्या, 2m² - 5m. त्याच्यानंतर m च्या जागी काय टाकणार आपण, 2 टाकणार. मग इथे 2 m च्या जागी 2 त्याचा स्क्वेअर. त्याच्यानंतर -5 आहे तसाच आणि m च्या जागी 2 म्हणजे किती आलंय, 2 इंटू 2चा स्क्वेअर किती होईल, 4 होईल. आणि इथं 5 इंटू 2 10 होतील, 5 दुने 10 होतील. आता 4 दुने 8 -10 म्हणजेच किती आलंय, -2 आलं उत्तर. -2 म्हणजे 0च्या बरोबर आहे का, नाही, विच इज नॉट इक्वल टू 0. त्यामुळे m इज इक्वल टू 2 इज नॉट अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. त्यानंतर आपल्याला m इज इक्वल टू 5/2 हे रूट आहे का, ही संख्या रूट आहे का नाही चेक करायचे. त्यासाठी काय करायचं, आपण इक्वेशनची लेफ्ट हँड साईड लिहून घ्यायची, 2m² - 5m आणि लेफ्ट हँड साईडला आपण काय टाकत असतो, ही व्हेरिएबलची व्हॅल्यू टाकत असतो. म्हणजे m च्या जागेवर 5/2 टाकणार. मग काय, 2 5/2 चा स्क्वेअर -5 m च्या जागी 5/2. ओके. इथे फक्त आपण काय केलंय, m च्या जागी 5/2 टाकलाय. आता 5/2, 5 चा स्क्वेअर 25, 2 चा स्क्वेअर 4. त्याच्यानंतर -5 इंटू 5 25/2. आता इथे बघा, आपण या 2ने 4ला भाग देऊ शकतो, बे 1 बे आणि बे 2 4. मग इथं काय राहील, 25/2 आणि इथे काय राहतंय, -25/2. 25/2 -25/2 किती येतंय उत्तर, 25/2 -25/2 0 येते. म्हणजे विच इज इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे 0 इज इक्वल टू काय, राईट हँड साईड. कारण की तुम्हाला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या राईट हँड साईडला काय असतं, 0 असतं. क्वाड्रॅटिक इक्वेशनची राईट हँड साईड काय असते, 0 असते. त्यामुळे m इज इक्वल टू 5/2 इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आहे, फाइंड k if x is equal to 3 is a root of equation kx² - 10x plus 3 is equal to 0. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, k ची व्हॅल्यू काढायची आणि x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3 दिलेली आहे. x ची व्हॅल्यू 3 इज रूट ऑफ इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. आणि ऑलरेडी सांगितलंय का x इज इक्वल टू 3 हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे. रूट आहे म्हटल्यावर काय होणार आहे, ही जी लेफ्ट हँड साईड आहे ही इज इक्वल टू राईट हँड साईड म्हणजे 0 येणार आहे. म्हणजे जर आपण x ची व्हॅल्यू 3 ही लेफ्ट हँड साईडला पुट केली तर राईट हँड साईड काय येणार आहे, तर लेफ्ट हँड साईड किती येणार आहे, 0 येणार आहे. कारण की इथं ऑलरेडी त्यांनी सांगितलंय की हे रूट आहे. हे रूट असल्याच्या नंतर काय काढायचं आपल्याला, k ची व्हॅल्यू काढायची. मग रूट असणार म्हणजे काय असणार, आधी लेफ्ट हँड साईड लिहून घ्या, kx² - 10x plus 3. हे किती बरोबर असणार, हे कशाच्या बरोबर असणार, 0च्या बरोबर असणार. कारण की त्यांनी दिलंय इफ x इज इक्वल टू 3 इज रूट ऑफ इक्वेशन kx² - 10x plus 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच जी लेफ्ट हँड साईड आहे ती राईट हँड साईडच्या इक्वल असणार आहे. त्यांनी ते ऑलरेडी क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, k ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे आता इथं काय करणार आपण, रूट काय आहे, x इज इक्वल टू 3. त्यामुळे काय करणार, पुट x इज इक्वल टू 3 इन अबाव इक्वेशन. वरील इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 3 टाकायची. मग इथे k कॉन्स्टंट, इथं k ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. k हा कोणताही नंबर असू शकतो, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग x च्या जागी किती टाकायचं, 3 टाकायचं. 3² - 10 x किती 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. मग आता इथे किती येईल, 3 चा स्क्वेअर 9 आणि k तसाच 9k होईल.
त्याच्यानंतर 10 × 3 30 आणि +3 आहे तसंच इज इक्वल टू 0. मग इथे 9k. आता इथे बघा -30 + 3 किती होतील -27 इज इक्वल टू 0. यांची केली आपण बेरीज किंवा वजाबाकी -30 + 3 किती -27. आणि आता काय होईल आपल्याला जर k ची व्हॅल्यू काढायची ना मग हा 9k आपण डाव्या बाजूलाच ठेवणार आणि हे -27 काय घेणार उजव्या बाजूला. मग इथे किती राहणार 9k इज इक्वल टू 27 कारण की हा जो -27 आहे डाव्या बाजूला तो उजव्या बाजूला जाऊन +27 होणार. आणि k चीच व्हॅल्यू जर काढायची आपल्याला तर 9 हा आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे डाव्या साईडला, तिकडे काय होणार तो डिव्हिजन मध्ये जाणार म्हणजे 27 ला तो डिवाइड करणार 9 ने. तर मग k ची व्हॅल्यू किती येणार 9 ने 27 ला भाग द्यायचा आहे. 9 1 9 9 2 18 9 3 27 म्हणजे k ची व्हॅल्यू आली आपली 3. म्हणजे जो k होता या इक्वेशन मध्ये त्याची व्हॅल्यू आली 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 आहे. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 5m² + 2m + k इज इक्वल टू 0 इज -7/5. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड व्हॅल्यू ऑफ k. म्हणजे या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, त्यामध्ये काय दिलंय क्वाड्रेटिक इक्वेशन दिले 5m² + 2m + k इज इक्वल टू 0. याच्यामध्ये व्हेरिएबल काय आहे m हा व्हेरिएबल आहे आणि त्याचं रूट दिलेलं आहे ते काय आहे -7/5. आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचंय ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आणि व्हॅल्यू ऑफ k फाइंड करायची. k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. आपण याच्या प्रिव्हियस क्वेश्चन जो बघितला होता त्याच्यासारखाच आहे. मग बघा काय येणार वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन दिस इक्वेशन इज -7/5. म्हणजे या इक्वेशनचं रूट काय आहे -7/5. त्यामुळं इथं काय लिहिणार पहिल्या बॉक्समध्ये -7/5. -7/5 इज अ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन 5m² + 2m + k इज इक्वल टू 0. पुट m इज इक्वल टू किती किती आहे रूट काय आहे काय दिलेलं आहे -7/5. म्हणजे इथं पण आपण काय करणार -7/5 म्हणजे -7/5 इथे लिहिणार. पुट m इज इक्वल टू -7/5 इन द इक्वेशन. या इक्वेशन मध्ये आपण पुट करणार. मग इक्वेशन कोणतं आहे आपलं 5m² + 2m + k इज इक्वल टू 0. मग त्याच्यामधला बघा 5. मग m च्या जागेवर काय टाकणार m च्या जागेवर -7/5 टाकणार -7/5 आणि इथे 2 × या m च्या जागी काय टाकणार -7/5 आणि k कॉन्स्टंट आहे तो तसाच इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर बघा हे कसं सॉल्व्ह होणार आहे बघा. इथं मी सेपरेटली सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. इथे बघा 5 येईल 5 ला इथं मग इंटू -7चा स्क्वेअर किती 7 7 49 येईल आणि 5चा स्क्वेअर किती येईल 25 येईल. म्हणजेच इथे बघा तुम्ही परत इथे 5 ने भाग देऊ शकता 25 ला. 5 1 5 5 5 25. म्हणजे इथं किती येणार या बॉक्समध्ये 49/5 येणार 49/5. आणि या बॉक्समध्ये काय येणार इकडे बघा 2 × -7/5 2 × -7 -14 आणि डिनॉमिनेटरला 5 तसाच /5. आता इथे काय होणार आता या ज्या दोन टर्म्स आहे याची आपल्याला काय करायचंय ही बेरीज करायची आहे या गोष्टींची. मग ती काय होणार 49/5 + -14/5. मग काय येणार ही 49 ही पण सेपरेट करा तुम्ही. ही एक पहिला सेपरेट केली त्याच्यानंतर ही सेपरेट करा 49/5 प्लस आणि त्याच्यानंतर काय दिलंय -14/5 म्हणजे हे प्लस इंटू मायनस काय होईल मायनस होईल -14/5. मग याचं उत्तर काय येईल 49 मधून 14 गेल्याच्या नंतर किती 49 मधून 14 गेले किती 10 गेल्याच्या नंतर 39 आणि 4 गेल्याच्या नंतर 35 होतील 35 आणि इथे 5 35/5 डिनॉमिनेटरला 5 तसंच राहील. आता या 5 ने 35 ला भाग द्यायचा किती जातो तो त्यानंतर या 5 ने 35 ला भाग द्यायचा कितीचा जाईल 5 7 35 म्हणजे इथं व्हॅल्यू काय येईल
7. या दोघांना सॉल्व्ह केल्याच्या नंतर इथं व्हॅल्यू किती येते? 7 येते. मी तुम्हाला सांगितलंय कशी येते, सेपरेटली सॉल्व्ह करून दाखवलंय मी तुम्हाला कशी येते. 7 आल्याच्या नंतर आता बघा, आता आपल्याला के ची काढायची व्हॅल्यू, त्यामुळे आपण केला लेफ्ट हँड साईडला ठेवलं. मग लेफ्ट हँड साईडची जो 7 आहे तो राईट हँड साईडला जाईल. मग हा +7 आहे तिकडे जाऊन काय होईल? -7. म्हणजे के ची व्हॅल्यू किती आली आपली? -7. ओके. तर अशा प्रकारे आपली प्रॅक्टिस सेट 2.1 कंप्लीट झालेला आहे. यामध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर